हाय मित्रांनो, आज आपण बनवूया हिरव्या वाटाण्याची आमटी। हे आहेत हिरवे वाटाणे उकळून घेतलेले आहेत आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट आणि हे आहे कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो। तर आता आपण टाकूया कढईमध्ये तेल। तेल टाकून झाल्यावर टाकूया थोडीशी राई। ती राई थोडी गरम झाली म्हणजे अशी भाजली ना, तडतड तडतड करायला लागली, त्याच्यानंतर आपण टाकूया लसूण। हे टाकूया आपण लसूण। मी थोडेसे घेतले, तुम्हाला पाहिजे तसे घेऊ शकता। ते चांगले गरम झाले ना, लालसर असे, मग आपण त्याच्यात टाकूया कांदा, टोमॅटो वगैरे टाकून छानपैकी असं भाजून घेऊया। आता टाकूया कांदे। मी इथे एक कापून घेतलेला आहे, तुम्हाला वाटेल म्हणजे पाहिजे तेवढे कापू शकता। आणि एक टोमॅटो घेतलेला आहे छोटा। चांगला आपण कांदा आणि टोमॅटो चांगला लाल झाला ना, चवीला छान लागतं, नाहीतर मग ते कच्चं राहतं, मग ते चांगलं लागत नाही। थोडंसं तेल कमी वाटलं तर टाका, मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं टाकते तेल। थोडंसं लाल करू ह्या कांदा टोमॅटो, म्हणजे ते चवीला खूप छान लागतं। हे वाटाण्याची भाजी तुम्ही आमटी पण करू शकता आणि सुकी खायची असेल तर सुकी पण करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। पण मी आज थोडी इथे असं मीडियम टाईप बनवते आहे, जास्त रसा पण नाही आणि जास्त सुकी पण नाही, मीडियम। मग आपण त्याच्यामध्ये थोडा लाल तिखट मसाला टाकूया, 2 चमचे, 2-3 तुम्हाला जसं लागेल तसं। 2 चमच मीठ टाकूया, 1 चमच हळद टाकूया। मग ते चांगलं आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यात थोडंसं ते वाटाण्याचं पाणी आहे ना, बॉईल केलेलं आपण उकडलेले वाटाणे हिरवे, त्याचं थोडंसं पाणी मसाल्यामध्ये टाकूया, म्हणजे ते थोडा मसाला कलर येईल आपल्याला। हा थोडासा फास्ट करून थोडासा मसाला एकजीव होऊ द्या। मग याच्यात आपण टाकूया हे शेंगदाण्याचं कूट। हे पण जरा आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित हे करून घेऊया, मिक्स करून घेऊया। वाटाण्याचं पाणीच टाकून करा, म्हणजे ते जरा व्यवस्थित होईल।
हे अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट जरासं एक कड आला ना नंतर आपण वाटाणे टाकूया त्याच्यात उकडलेले. ही भाजी खूप छान लागते, खाऊन बघा. मग आपण हे टाकूया वाटाणे, शिजवलेले हिरवे वाटाणे आहेत, कडधान्यमधले शिजवलेले वाटाणे टाकून ते आपण मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मला याच्यात थोडासा मसाला कमी वाटतोय म्हणून मी थोडासा मसाला टाकते. वरून टाकला तरी चालेल, पण त्याला जरा व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे छान लागेल. मला थोडं तिखट लागतं, आता मी वरून मसाला टाकला. ते जरा एक कड आली ना फास्ट गॅसवरती एक कड येऊ द्यायचं, मग होऊन जाईल. आपण वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर. कशी वाटली तुम्हाला माझी वाटाण्याची भाजी आणि आमटी पण बनवू शकता. कशी वाटली तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खूप छान लागते, चपाती भात बरोबर खायला वगैरे खूप छान लागते. आणि यूट्यूब चॅनलवरती मला असंच सपोर्ट करा. थँक्यू.